तर आपण आज इथे बारामती कृषी येथे आलेलो आहात. तर आपण केळीच्या प्लॉटवर आलेलो आहात. तर आपण पाहू शकता ही AI वरती ग्रो केलेली केळी आहे आणि पुढे आपल्या नॉन AI वरती ग्रो केलेली केळी आहे. यातला फरक आपण स्वतः पाहू शकता. तर आपला हा पहिल्यांदाच डेमो प्लॉट आहे. तर यामध्ये आपण AIचे 4 प्रकारचे सेन्सर्स बसवलेले आहेत. त्यामध्ये पहिला येतो सॉईल मॉइश्चर डिटेक्टर, त्यानंतर दुसरा आहे तो आपला सुरुवातीला वेदर स्टेशन, त्यानंतर आपले 2 ड्रोनचे सेन्सर्स म्हणजे त्यात हायपरस्पेक्ट्रल आणि मल्टीस्पेक्ट्रल असे 2 सेन्सर्स येतात आणि त्यानंतर IoT असे आपले 4 सेन्सर्स येतात. तर पहिला आपला जो आहे सॉईल मॉइश्चर डिटेक्टर, त्यामध्ये आपल्याला यात जमिनीतील पाण्याची पातळी, त्याचबरोबर आपण झाडांना इरिगेशन कधी दिलं पाहिजे, कोणत्या वेळी दिलं पाहिजे आणि किती प्रमाणात पाणी दिलं पाहिजे याची आपल्याला माहिती मिळते. त्याचबरोबर वेदर स्टेशन आहे, त्यामध्ये वेदर स्टेशनमध्ये आपल्याला हवामान कळतं, त्यानंतर हवामानातील आर्द्रता, त्यानंतर पानांवरचं मॉइश्चर आणि आपला IoT जो सेन्सर आहे, IoT आणि ड्रोन स्पेक्ट्रल आहेत ना आपले, त्याद्वारे आपल्याला या प्लॉटमध्ये कोणत्या भागावरती कीड किंवा रोग येणार आहे, त्याचबरोबर प्रत्येकी एखाद्या जरी झाडावरती रोग येणार असेल ते देखील आपल्याला त्यामार्फत समजतं. 4-5 दिवसांपूर्वीच आपल्याला हे समजल्यामुळे आपण त्यामध्ये अगोदरच कंट्रोल करू शकतो, जेणेकरून आपला खतांचा, त्याचबरोबर पेस्टिसाईडचा आणि केमिकल्स जे आपण वापरणार आहे त्यांचा खर्च कमी होतो. यामध्ये आपली 30 ते 40% खतांची आणि केमिकल फर्टिलायझर वगैरे आहेत त्यांची बचत होते. त्याचबरोबर 40% आपले पाण्याची देखील बचत होते. तरी एकरी खर्च किती येतो आपल्याला लावायचा? AI बसवण्यासाठी आपल्याला एकरी 35,000 प्रति एकर केळीसाठी खर्च येतो आणि ऊसासाठी 25,000 प्रति हेक्टरसाठी. उत्पादन किती वाढू शकतं? उत्पादन आता पाहायला गेलं आपण AI मध्ये ग्रो केलेल्या केळीचं उत्पादन 55 टन पर एकर आणि विदाऊट AI ग्रो केलेली केळी 30 ते 35 टन पर एकर. धन्यवाद सर. ठीक आहे. याच्यामध्ये AIची टेक्नॉलॉजी कशी काम करते ना? आता आपण इथं ऊसाच्या प्लॉटवर आहे. आता हे आपण काय करतोय की आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून ऊसाचं टनेज कसं वाढवायचं, ऊसाची ग्रोथ कशी आपण वाढवता येईल ते पाहतो. तर पहिल्यांदा आपण काय करतो की आपल्याकडे IoT डिव्हाइस आहे, मशीन आहे. तर त्या मशीनला 12 प्रकारचे सेन्सर आहेत. तर ते सेन्सर काय करतात की डेटा कलेक्ट करतात. डेटा काय की तुमच्या मातीमध्ये किती ओलावा आहे, मातीमधलं तापमान किती आहे, पुन्हा वेदर डेटा जसे की पाऊस कधी पडणार आहे, म्हणजे कधी स्प्रेइंगसाठी वेळ असेल, चांगला योग्य वेळ असेल, असं मार्गदर्शन करत असते. त्याच्यानंतर हा पूर्ण डेटा आपल्याकडे येतो. आपल्याकडे पूर्ण सॉईलचा डेटा येतो, जसं की मातीचं तुमचं pH काय आहे, क्षारता किती आहे, ऑर्गॅनिक कार्बन किती आहे, ह्या सर्वांचा अभ्यास करून आपण AI मॉडेलद्वारे आपण त्यांना शेड्यूल प्रोव्हाइड करतो. शेड्यूल म्हणजे काय? खताचं नियोजन. खतं कोणती वापरायची, किती प्रमाणात वापरायची, कधी वापरायची, स्प्रे कधी घ्यायचे, या पद्धतीने आपण शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असतो. याच्यामुळे काय होतं की जेवढी गरज आहे तेवढंच आपण ऊसाला खतं देतो. त्याच्यानंतर आपण पाणी तेवढंच देतो. त्यामुळे काय होतं की ऊसाची व्यवस्थित वाढ होते आणि आपल्याला टनेज वगैरे व्यवस्थित चांगलं भेटतं. सर्व आपल्या मोबाईलवर सगळं हो, आपला कृषी कॅप आहे. तर त्या कृषी कॅपवर आपण ह्याचे सर्व माहिती आपण शेतकऱ्यांना देत असतो, पूर्ण मराठी भाषेमध्ये, इंग्लिशमध्ये, हिंदीमध्ये, जे शेतकऱ्यांना पूर्ण समजावं असं. तर मॅडम मागचा प्लॉट किती महिन्याचा आहे? हा जवळपास 10 महिन्याचा आहे. मंडपाखाली उभे असलेल्या सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे, कृपया आता किती कांडे झाले असतील? आता जवळपास 30 ते 32 कांड आहेत. एकाच ठिकाणी थांबू नका, कृपया पुढे चालत साधारण AI वर उत्पादन किती शक्य आहे एकरी? AI वर एकरी उत्पादन 100 टन शक्य आहे. 100च्या वर आपल्याकडे असे 10 शेतकरी आहेत जे आपण तिथं लावलेले आहेत बोर्डवर. तुम्ही पाहू शकता त्यांचे नावं वगैरे आहेत. तर त्यांनी एकरी 100 टनाच्या वर उत्पादन काढलेले आहे. ते शेतकरी आहेत 2024 मधले आपल्याकडून AIचा वापर करून त्यांनी एवढे टनेज काढलेला आहे. तर एकरी AI ला खर्च किती येतो इन्स्टॉल करायला? जो तुमचा नॉर्मल खर्च येतो त्याच्यापेक्षा 30 ते 40% तुमचा खर्च कमी होतो. तर मॅडम या प्लॉट मध्ये स्टेजिंग केली ही कशासाठी केली? आता ही स्टेजिंग आहे ते आपण प्रात्यक्षिक आहे म्हणून केलेली आहे. तर शेतकऱ्यांना अशी स्टेजिंग करायची काही गरज नाही, हे बांधणी करायची काहीच गरज नाही. ठीक आहे. थँक्यू मॅडम.
नमस्कार, मी शुभम जांजोने, प्रतिभा बायोटेक कंपनीचा प्रतिनिधी. आज आपण KVK बारामतीमध्ये बघत आहे कलरची मका. तुम्ही आतापर्यंत फक्त पिवळी आणि पांढरी कलरचीच मका बघितली असेल. प्रतिभा बायोटेक कंपनीने पहिल्यांदाच 5 कलरमधली मका आणलेली आहे. ही आहे 5 कलरमधली मका आणि ही आहे 3 कलरमधली मका. तर तुम्ही आज पाहू शकता, हा स्वीटकॉर्नमध्ये मका आहे. तर ही मका आपण टुरिस्ट प्लेसला किंवा जे आपण मल्टी कलरचे पॉपकॉर्न वगैरे पण तयार करू शकता, मल्टिपल कलरचे पॉपकॉर्न खाऊ शकता. हे जे आपली डिमांड आहे टुरिस्ट प्लेसला, मल्टिप्लेक्सला, मॉलला आणि एक्सपोर्टला ही चांगली डिमांड आहे. तर सर्व शेतकऱ्यांनी जरूर येऊन पाहावे. ओके, थँक्यू. शेतकऱ्यांना याचं बीज पाहिजे शेतकऱ्यांना याचं बीज जून महिन्यापासून अवेलेबल होईल तुम्हाला. तर नाव नंबर वगैरे नोंदणी केली, जून महिन्यापासून शेतकऱ्यांना अवेलेबल होणार येणाऱ्या सीझनमध्ये. ही तिन्ही हंगामातली व्हरायटी आहे, तिन्ही सीझनला चालू शकते. 70 ते 80 दिवसाचा प्लॉट आहे. 70 ते 80 दिवसात हार्वेस्टिंगला येते. प्रतिभा बायोटेक कंपनी, हैदराबाद. ओके, धन्यवाद. ओके, थँक्यू सर. कोणती सिस्टीम म्हणतात त्याला? हे व्हील रोटेटिंग हायड्रोफोनिक्स आहे, म्हणजे फक्त पाण्यावर चालणारी शेती, त्याच्यामध्ये मातीचा वापर नाही आहे. आता कुंड्यांमध्ये आपण कोकोपीट फर्टिलाइट टाकलंय आणि पाण्यामध्ये न्यूट्रिएंट्स आहे NPK. कुंड्यांना खाली छोटे होल्स आहेत, ते होल्स पाणी घ्यायला मदत करतात मुलांना. जेवढी गरज आहे तेवढं पाणी घेतात, राहिलेलं पाणी परत खाली येतं, म्हणजे 80 ते 90% पाणी वाचतं. ही आपण दाखवली ती म्हणजे एक नवीन टेक्नॉलॉजी दाखवली आहे, जी सिटीमध्ये राहणारे लोक आहे, शहरात राहणारी, ज्यांना शेतीची आवड आहे पण शेती करता येत नाही जागेमुळे, तर ती लोक ही शेती करू शकतात. आता आपला टँक 3000 लिटरचा आहे आणि 2 ते 2.5 लाख खर्च आहे. मोटरवरती चालू आहे, तुम्ही सोलारवर वगैरे करू शकता. आता साईजमध्ये तुम्ही कमी जास्त करू शकता, तशी तुमच्याकडे जागा आहे. आणि शेजारचं कोणतं आहे? हे पण डीप वॉटर कल्चर आहे, त्याच्यामध्ये खाली न्यूट्रिएंटचं पाणी आहे आणि त्याच्यामध्ये आपण कुंड्या वगैरे लावून हे बघा तुम्ही. तर पाण्यावरच आहे. हो, ह्याच्यामध्ये पण आपण कोकोपीट वगैरे आहे आणि क्ले बॉल्स आहेत, जे मॉइश्चर वगैरे मेंटेन करतं प्लांट्समध्ये. न्यूट्रिशन वगैरे पाण्यामध्ये पाण्यामध्येच न्यूट्रिएंट्स आहे सगळे. आता इथे आपण लेट्यूस लावली आहे सगळी, जे आपण सॅलडमध्ये परत बर्गरमध्ये वगैरे वापरतो. थँक्यू मॅडम. हॅलो. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, दुर्मिळ होत चाललेलं असं देशी वाण तुम्हाला विशेष असं दाखवतो. 7 फुटापर्यंत वाढणारा फक्त दुधी आहे. किती? फक्त 7 फूट. 7 फुटापर्यंत आजपर्यंत तुम्ही कधी बघितलाय का? फक्त सांगा. 7 फुटापर्यंत फक्त हा दुधी वाढतो आणि ह्याची चव बाजारात आता तर मिळतच नाही, पण जरी कुठं मिळालं तर हे देशी वाहने लावा आणि वाढवा आपल्या भागामध्ये. जवळजवळ आता हा जो आपण लावडे प्लॉट केला इथं जवळपास या दुधीचं वजन 3.5 ते 4.5 फुटापर्यंत झालेलं. आता जवळपास अजून हे वाढणारच आहे. असं नाही की हे 7 फूट झाल्यानंतर खाल्लं जातं. ज्यावेळेस 3-4 फुटापर्यंत असतं आता हे खाऊ शकतो आपण, पण अजून याची वाढतात. हे बियाणासाठी धरले म्हणून आता 7 फुटापर्यंत आपण कॅल्क्युलेशन करू शकतो. हे देशी वाण आहे, पारंपरिक वाण आहे, जपलं पाहिजे, वाढवलं पाहिजे. तब्बल 7 फुटापर्यंत दुधी आहे. कोणती व्हरायटी याला? हे देशी आणि गावरान पारंपरिक वाण आहे, जे दुर्मिळ होत चाललेलं आहे. हे प्रत्येकाने जपलं पाहिजे, वाढवलं पाहिजे. जर आपल्याला याचं बियाणं पाहिजे असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क करा. 78 20 91 98 05.